शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय जाहीर केला आणि येत्या 15 ऑगस्टपर्यंत या संदर्भामध्ये त्यांना मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे आता या रिक्षा टॅक्सी चालकांची मराठी भाषा शिकण्यासाठीची धावपळ सुरू झाली आहे। अशा रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला। महाराष्ट्र शासन आणि शिवसेनेच्या वतीने साकीनाक्यामध्ये या रिक्षा चालकांसाठी मराठी प्रशिक्षण केंद्राची सुरुवात झाली। शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने हे केंद्र सुरू करण्यात आले। आज रिक्षा चालकांच्या हस्ते नारळ वाढवून या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।